श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 27. ब्राह्मणांचा गर्व कमी न झाल्याने श्री गुरु रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो. तेवढ्यात दूर वाटेने जाणाऱ्या एका पांथस्थास बोलावून घेतले. श्री गुरूंनी विचारपूस केली असता तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून गावाच्या बाहेर राहतो. श्री गुरूंनी मातंगावर अमृत दृष्टी टाकली. श्री गुरूंनी शिष्याच्या हातून काठीने जमिनीवर 7 रेषा काढल्या. त्या मातंगाला एक एक रेषा ओलांडून पुढे ये असे सांगितले. 7 रेषा ओलांडल्यावर त्या 7 जन्मांचे स्मरण झाले. श्री गुरूंनी मातंगाच्या अंगावर भस्म शिंपडले असता तो पतित महाज्ञानी झाला व वेद पठण करू लागला. श्री गुरूंनी त्यास ब्राह्मणांची चर्चा करण्याची आज्ञा केली. हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले आणि थरथरा कापू लागले. दोन्ही ब्राह्मण श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन महाराजांची क्षमा मागू लागले. श्री गुरु म्हणाले की तुम्ही अनेक दुष्कृत्य केली आहेत. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तेव्हा उद्धारासाठी ब्राह्मणांनी श्री गुरूंची प्रार्थना केली. श्री गुरु कृपाळू असल्याने 12 वर्षानंतर तुमचा उद्धार होईल असा आशीर्वाद दिला. श्री गुरुचरणार्पणमस्तु.